पुराव्या सकट मी तुमच्या पुढे बोलणार आहे आणि त्यामुळं एक ऑडिओ क्लिप मला या ठिकाणी ऐकवायची आहे. स्वतःला सोलापूरची लेक म्हणवणाऱ्या प्रणितीताई शिंदे या सोलापूरची लेक नाहीये तर त्या पूर्णपणानं फेक आहेत. ज्यांचा जन्मच सोलापुरात झाला नाही त्या सोलापूरची लेक कशी काय होऊ शकतात. वयाच्या 25-26व्या वर्षी सोलापुरात थेट आमदार बनायला यायचं आणि माजी गृहमंत्री आणि माजी मुख्यमंत्री असणाऱ्या बापाच्या जीवावरती राजकारण करायचं. अरे तुम्ही सोलापूरची लेक नाहीये. उन्हा तानामध्ये बांधकामावरती डोक्यावरती विटा वाहणारी माझी बहीण खरी सोलापूरची लेक आहे आणि टीव्ही बघताना स्वयंपाक करताना सुद्धा बीडी जेशे समाज विद्या सोलापूरची लेक आहे हे त्यांना सांगण्यासाठी या ठिकाणी उभी आहे. एक काळ असा होता की मागच्या वेळेस जेव्हा पराभवाचा झटका बसला तेव्हा प्रणितीताई म्हणतात की कुठे गेलं तुमचं रक्त. प्रणितीताईंनी विचारलं होतं प्रकाशजी आंबेडकर साहेबांवर टीका करताना की कुठे गेलं तुमचं रक्त. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त काढणाऱ्या या प्रणितीला आता जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे. कुठलाच आणि त्यांना सांगा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त कुठे गेलं हा प्रश्न तुम्ही विचारताय. आणि भाजी तर भीमा आहे, रोटी तर भीमा आहे उपास कोटी आमच्या कोटी कोटी तर भीमा आहे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी जनता कधीच काँग्रेसला मतदान करणार नाही. कारण याच काँग्रेसनं 2 वेळेला मुंबईमध्ये आणि भंडाऱ्यामध्ये बाबासाहेबांचा पराभव केलेला होता. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की काँग्रेस जळतं घर आहे. बाबासाहेबांनी संविधान सभेत जाऊ नये ही कारस्थानं काँग्रेसने रचलेली होती. बाबासाहेबांना कायदेमंत्री पदाचा राजीनामा हा काँग्रेसमुळे द्यावा लागला. हिंदू कोडबिलाला विरोध नेहरू आणि त्यांच्या सरकारने केला. अरे एवढंच काय या जगाच्या पाठीवर 2 पंतप्रधान असे होऊन गेले की ज्यांनी स्वतः पंतप्रधान असताना स्वतःलाच भारतरत्न दिलं. 1955 साली जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना स्वतःला भारतरत्न. त्यानंतर इंदिरा गांधी स्वतः पंतप्रधान असताना 1971 ला भारतरत्न. अरे बाबासाहेबांना तर काँग्रेसने भारतरत्न सुद्धा दिलं नाही. जेव्हा बीजेपीच्या पाठिंब्यावरती VP सिंग साहेबांचं सरकार आलं तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पदवी दिली गेलेली आहे. आणि त्यामुळं जर बीजेपी सत्तेवरती आल्यानंतर संविधान बदलणार ही खोटी भीती दाखवणाऱ्या काँग्रेसला आज माझा जाहीर सवाल आहे. अरे 80 पेक्षा जास्त वेळेला काँग्रेसने संविधान बदललं. 1942 ला इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखाली आणीबाणी असताना एवढा मोठा बदल झाला. घटनेच्या प्रस्तावनेमध्ये बदल झाला. समाजवादी धर्मनिरपेक्ष शब्द घुसडला गेला. सगळ्यात जास्त घटनेमध्ये बदल काँग्रेसने केलाय. आणि काँग्रेसवाल्यांनो ठणकावून सांगते मेरे भीम ने जब आंख खोली तो हर कोई इंसान बन गया. मेरे भीम ने जब आंख खोली तो हर कोई इंसान बन गया. मेरे भीम ने जब ज़बान खोली तो हर कोई तूफान बन गया. मेरे भीम ने कलम खोली तो इस देश का संविधान बन गया. और उसी संविधान की वजह से चाय वाला पंतप्रधान रिक्शा वाला मुख्यमंत्री बन गया. अरे ही संविधानाची किमया आहे. त्यामुळे संविधानाचं खरं रक्षण हे बीजेपी आणि शिवसेना करणार आहे. तुम्ही बुद्धिभेद करू नका. हा आपला सोलापूर जिल्हा बहुभाषिक तेलुगू कन्नड इथे असतं. मला सांगा आमचे महात्मा बसवेश्वर असतील शिवयोगी सिद्धरामेश्वर असतील त्यांची वचनं काय सांगतात तर ते म्हणतात ನೀರಿಗೆ ನೈದಿಲೆ ಶೃಂಗಾರ ಸಮುದ್ರಗೆ ತೆರಿವೆ ಶೃಂಗಾರ ನೀರಿಗೆ ನೈದಿಲೆ ಶೃಂಗಾರ ಸಮುದ್ರಗೆ ತೆರಿವೆ ಶೃಂಗಾರ ಗಗನಗೆ ಚಂದ್ರಮಾ ಶೃಂಗಾರ ನಾರಿಗೆ ಗುಣವೇ ಶೃಂಗಾರ ನಮ್ಮ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ ಶರಣಿಯರ ಸರಿಗೆ ವಿಭೂತಿವೇ ಶೃಂಗಾರ.
कुडल संगम देवाला महादेवाला शरणगारांचा शृंगार विभूती आहे. पण आमच्या प्रणितीताई निवडणूक आली की हिबीत पट्टा, निवडणूक झाल्यानंतर आता वेळ नाही नंतर भेटा, अशा पद्धतीचा त्यांचा कारभार आहे. मला आज त्यांना विचारायचंय की प्रणितीताई तुम्ही स्वतःला सोलापूरची लेक म्हणवता. प्रणितीताई तन वो सोलापूर का मगळ अंतर मग त्या कर्नाटक मध्ये जिचा जीव गेला ती नेहा हिरेमठ, ती कोणाची मुलगी नव्हती का? नेहा ಹಿರೇಮಠ ಯಾರದ ಮಗಳ ಇಲ್ಲ. ನೇಹಾ ಹಿರೇಮಠ ಮಾತ್ರ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲೇ ಮಗಳ ಇಲ್ಲ, ನೇಹಾ ಹಿರೇಮಠ ही ಭಾರತದ ಮಗಳಾದ. आणि म्हणूनच नेहा हिरेमठला जिच्यामुळे जीव गेला त्यांना सोलापूरकर माफ करणार नाहीत. हा प्रण आपल्याला या ठिकाणी करायची वेळ आलेली आहे.